मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे ब्लाऊजसाठी सुंदर अशी लटकन डिझाईन कटिंग आणि शिलाई बघणार आहोत। लटकन डिझाईन बनवून घेण्यासाठी इथे मी कपडा घेतला, डबल आहे, अस्तर घेतलेला आहे, अस्तर सुद्धा डबलच आहे, एकावरती एक असं ठेवून घेतलं। आता इथे सर्वात आधी गोल आकारामध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने ठेवून घेतलं। आता सर्वात आधी इथे मी असं गोल आकारामध्ये मार्किंग करून घेते एकसारखं। इथे मी गोल आकारामध्ये असं मार्किंग करून घेतलेलं आहे। आता हे इथे मी गोल आकारामध्ये कट करून घेते। इथे आपला कपडा पूर्ण गोल आकारामध्ये कट करून झाला। ही सुईची बाजू, ही सुद्धा सुईचीच बाजू आहे। ह्याच्यावरती अस्तर ठेवून घेतले, ह्या बाजूला ही बाजू आणि ह्या बाजूला ही बाजू अशी ठेवून घ्यायची आहे। आता इथे काय करायचं, आपल्याला थोडंसं अंतर ठेवायचं आणि पूर्ण गोल आकार सर्वात आधी तयार करून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू थोडंसं अंतर ठेवायचं आणि गोल आकारामध्ये पूर्ण हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा। हे आपलं दोन्ही सुद्धा बाजूने तयार करून झालेलं आहे। आता इथे काय करायचं, बरोबर असं मध्य करून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घेतलं। इथे सुद्धा बरोबर असं मध्य करून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घेतलं। आता कट करून घ्यायचं आहे, ही सुद्धा बाजू अशी कट करून घ्यायची आहे। कट करून झालेलं आहे। आता इथे काय करायचं, कडेने थोडे थोडेसे कट देऊन घ्यायचे, म्हणजे पलटी केल्याच्या नंतर आकार सुद्धा आपल्या इथे एकसारखा येतो। त्यासाठी असे थोडे थोडेसे कट देऊन घ्यायचे आहेत। ह्या सुद्धा बाजूला असे थोडेसे असे कट देऊन घ्यायचे आहेत। ह्या सुद्धा बाजूला असे थोडे थोडे असे कट देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। आता हे आपल्याला इथे सर्वच पलटी करून घ्यायचं, म्हणजे सुईचं करून घ्यायचं अशा पद्धतीने, बघू शकता ह्या पद्धतीने। आणि इथे अर्धगोला झालेला आपला असं एकसारखा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, बघू शकता ह्या पद्धतीने सर्वच तयार करून घ्यायचं आहे। इथे मी पूर्ण सुईचं करून घेतलं। आता इथे एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन पूर्ण तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व तयार करून घ्यायचं आहे। ह्याच पद्धतीने हे दोन्ही सुद्धा तयार करून घेते। आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे। पूर्ण लेस जोडून झालेली आहे। आता इथे मध्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे लटकन सुद्धा एकसारखं तयार होऊन जातं। एक मार्किंग करून घेते, ह्याच्यावरती सुद्धा बरोबर असं मध्य करून घ्यायचं आहे आणि एक मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे सुद्धा बरोबर असं मध्याचं मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने। लटकन बनवून घ्यायची आहेत। जे आपण मध्यावरती मार्किंग करून घेतलं त्याच्यावरती लटकन दोरी अशी ठेवून घेतली, थोडीशी पुढच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि असं बरोबर घडी करून घेतलं आणि थोडंसं इथे अशा पद्धतीने घडी करून घ्यायचं आहे, म्हणजे धागे दिसत नाहीत आपले। आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। इथे सुद्धा पूर्ण पॅक करून घेते। एक लटकन आपले इथे तयार झालेलं आहे। आता हे मी इथे सुईचं करून घेते, बघू शकता ह्या पद्धतीने। इथे आपले एक लटकन बनवून तयार झालं। आता इथे 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं, इथून 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते। थोडंसं अंतर ठेवायचं आहे दुसरं जोडताना, मार्किंग करून झालेलं आहे। आता हे ठेवताना, म्हणजे दुसरं लटकन ठेवताना थोडंसं अंतर ठेवून असं ठेवून घ्या, अशा पद्धतीने ठेवून घेतलं, बघू शकता। आणि असं घडी करून घ्यायचं आहे।
आणि थोडंसं बंद करून घ्यावं लागेल इथे आपल्याला, म्हणजे अशी घडी करून घ्यायची बरोबर अशा पद्धतीने आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, आपले धागे सुद्धा दिसत नाहीत आणि लटकन सुद्धा आपलं तयार झाल्याच्या नंतर एकसारखं दिसतं, त्यासाठी इथे सुद्धा पूर्ण असं बंद करून घ्यायचं आहे. बघू शकता ह्या पद्धतीने. आता हे मी इथं लटकन सुईचं करून घेते. इथे मी पूर्ण लटकन सुईचं करून घेतलेलं आहे. इथे आपलं दुसरं सुद्धा लटकन बनवून तयार झालेलं आहे. आता इथे सुद्धा आपल्याला 1-1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून घेतलं. इथे सुद्धा मी एक मार्किंग करून घेतलेलं आहे. आता असं ठेवून घ्या. इथे सुद्धा जे मार्किंग केलं ना आपण त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे आणि घडी करून घ्यायची बरोबर मध्यावरती आणि लटकन दोरी अशी ठेवून घ्यायची जे मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर आणि असं घडी करून घ्यायचं एकसारखं, म्हणजे धागे दिसत नाहीत म्हणून साठी, आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. इथे सुद्धा असं पूर्ण बंद करून घेते म्हणजे दिसायला सुद्धा एकसारखं दिसेल त्यासाठी. आता हे लटकन आहे ना मी पूर्ण सुईचं करून घेते. बघू शकता ह्या पद्धतीने. इथे मी पूर्ण हे सुद्धा लटकन सुईचं करून घेतलेलं आहे. बघू शकता आपले इथे 3 लटकन बनवून तयार झाले. आता इथे सुद्धा अजून एक मी 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते. इथून वरच्या बाजूला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते इथे, आणि दुसरं सुद्धा लटकन असं ठेवून घ्यायचं आहे आणि बनवून घ्यायचं आहे. एकसारखी घडी करून घ्यायची आहे आणि थोडंसं इथे असं घडी करून घ्यायचं आणि बंद करून घ्यायचं आहे. अंतर फक्त आपल्या इथे एकसारखं राहिलं पाहिजे. आणि दुसरं सुद्धा दुसऱ्या बाजूला जोडण्यासाठी लटकन आपल्याला असंच बनवून घ्यायचं आहे. इथे सुद्धा मी पूर्ण बंद करून घेते. बघू शकता ह्या पद्धतीने इथे मी सुद्धा पूर्ण बंद करून घेतलं. आता हे लटकन आहे ना पूर्ण सुईचं करून घेते. इथे आपली अशा पद्धतीने लटकन बनवून तयार झाले. इथे आपली कमी वेळामध्ये सुंदर अशी लटकन डिझाईन बनवून झालेली आहे एका बाजूसाठी, आणि दुसऱ्या सुद्धा बाजूसाठी अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा लटकन डिझाईन नक्की बनवून घ्यायची आहे तुमच्या ब्लाऊजसाठी. आणि आवडीनुसार ह्याच्यामध्ये तुम्ही लेस सुद्धा वापरू शकता. आज मी तुम्हाला एकदम अशा सोप्या पद्धतीने ब्लाऊजसाठी सुंदर अशी लटकन डिझाईन बनवून दाखवलेली आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.